नमस्कार. मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मस्त असं सकाळच्या नाश्त्याने आजची सुरुवात होते आणि आज मस्त असं खमंग थालीपीठ पण बनवायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की भरपूर सारा भाजीपाला होता आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर जास्त होती. आता तशीच ठेवली तर सुकून जाते, म्हटलं चला थालीपीठ पण बनवूया, नाश्ता पण होईल आणि मुलांना टिफिनला पण देऊया. त्यामुळे इथं मस्त असं याची रेसिपी मी बऱ्याचदा शेअर केली असेल, पण एक ट्रिक तुम्हाला सांगायची होती की कधीही थालीपीठ बनवताना त्यामध्ये दही किंवा कांदा टोमॅटो जर घातला तर थालीपीठची चव तर खूप चांगली बनते, पण खूप जास्त सॉफ्ट लागतं. बऱ्याचदा आपण आहे ना थालीपीठ बनवतो आणि ते घशात जरा अडकल्यासारखं होतं आणि त्यावेळेस मग आपल्याला वाटतं नको यार, कोरडं लागतं, नको खायला. पण जर या गोष्टी जर वापरल्या ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडतं. आणि सकाळची हीच सुरुवात होती की शिवांशला स्कूलला पाठवायचं आहे, अनुचीही तयारी चालली आहे, नाश्ता पण होईल आणि मग टिफिनला पण थालीपीठ दिलं जाईल. अशा पद्धतीचं आज माझं नियोजन होतं. कालच्या व्हिडिओत जशी तुम्ही बघितली होती की मी हळद धुतली होती आणि त्याचं पाणी तसंच ठेवलं होतं. काल मला वेळ मिळाला नाही, त्यामुळे ते पाणी तसंच राहिलं आणि मी आज ते झाडांना घातलं. आता हळद अँटीबॅक्टेरियल आहे किंवा आपण जे बुरशी वगैरे येणार असेल तर त्यावेळेस आपण झाडांमध्ये पण हळद घालतो. सो ती झाडांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे मी इथं हळदीचं पाणी जे होतं ना ते सगळं झाडांना घातलं आणि तुम्ही डब्याचा कलरही त्यावेळेस बघू शकतात की पूर्ण मस्त असा हळदीचा झाला होता. दुसऱ्या दिवशी हळद छान सुकली होती, त्यामुळे ती कुटून घेतली, अशी बारीक केली आणि पुन्हा ती मला 2 दिवस उन्हात वाळवायची होती, जेणेकरून त्याची पावडर बनवता येईल. सो हळद पावडर वर्षभरासाठी आपल्याला लागते. माझ्याकडे ना म्हणजे मागच्या वर्षी पण मी हळद जास्तच दळून आणली होती, कारण की ज्या वेळेस हिवाळा किंवा पावसाळा सुरुवात होते त्यावेळेस बऱ्याचदा सर्दी खोकला असतो आणि अशा वेळेस आम्हाला म्हणजे गरम पाण्यामधून आम्ही हळदीचं पाणी, हळद मीठ याचं गार्गल वगैरे करणं किंवा हळद दूध घेणं किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहे की ज्याच्यामध्ये हळद लागत असते आणि त्यामुळे आपली घरची व्यवस्थित अशी स्वच्छ धुतलेली व घरी बनवलेली हळद असली की बरं पडतं या सगळ्या गोष्टी करायला. आणि आता दोघंही शाळेत गेले होते आणि म्हटलं चला थोडंसं विटॅमिन डी पण मिळेल, म्हणून मी इथे उन्हात बसले आणि माझं हे काम आजच्या दिवशी करत होते. तसंच मी मिरची पण दळायला दिलेली आहे. सकाळीच मी जाऊन आले, गिरणीमध्ये टाकून आले आणि कांडण यंत्रानेच मी मिरची बनवणार होते, पण तिथे इतकी गर्दी होती या दिवसांमध्ये. आता सीझन जो चालू झाला आहे उन्हाळी वाळवणाचा, मग त्यावेळेस मिरची, मसाला, हळद, त्याचबरोबर पापड, कुरड्या अशा बऱ्याच गोष्टी जिथे मी टाकते ना तिथं सगळ्याच प्रकारच्या गोष्टी बनवल्या जातात, त्यामुळे तिथं गर्दी तितकीच होती. चला बोलता बोलता मस्त इथे ना हळद दळून झाली. दुपारी शाळेतून शिवांश आला आणि मी ना ज्यावेळेस मिरची टाकायला गेले होते त्यावेळेस मस्त असं टरबूज घेऊन आले होते आणि तुम्हाला काय सांगायचं, टरबूज इतकं भारी निघालेलं होतं आणि खूप दिवसाचं त्याचं चाललं होतं की टरबूज आणूया, पण त्यावेळेस असे टरबूज मिळत नव्हते, म्हणजे व्यवस्थित नव्हते. आपल्याला माहिती असतं ना की सीझन आत्ता आहे तर आत्ता व्यवस्थित मिळतील. सो मस्त असं तुम्ही बघू शकतात, असलं भारीचं निघालेलं होतं ना, त्यामुळे तो खूप जास्त खुश होता आणि कोण असं नाही की त्यांना वॉटरमेलन आवडत नाही, त्यामुळे त्याची खुशी तुम्ही बघू शकतात. खूप जास्त खुश होता तो. चला, मुलांच्या आनंदात आपला आनंद असतो. त्याच्यानंतर आम्ही मस्त सगळ्यांनी टरबूज एन्जॉय केलं. चला, दुपारचा छान आराम झाला, संध्याकाळ झाली होती, 5 वाजले. अनु आला स्कूलवरून आणि इथे ना मस्त असा लेमन टी बनवायला लावला होता. आता मिस्टर नेहमीच लेमन टी घेतात, म्हणून मग घेतात म्हणजे आधी घेतच नव्हते, आता जर कधी वाटलंच त्यांना घ्यावं तर ते लेमन टी घेतात. सो खूप इझी आहे, जसं आपण कोरा चहा बनवतो तसा बनवला. म्हणजे थोडीशी चहा पावडर, साखर, पाणी छान उकळवून घ्यायचं आहे. तुम्हाला पुढे मी सांगतेच. त्यानंतर जो काही अर्ध टरबूज ठेवलं होतं, आता शिवांशने खाल्लं आहे किंवा आम्ही खाल्लं आहे, पण त्यावेळेस अनु स्कूलला होता आणि शाळेतून आले की मुलांना भूक लागत असते. म्हटलं चल मस्त असं टरबूज तुला कट करून देते, आणि कोणाला आवडत नाही त्यांना टरबूजही आवडतं, त्याचा ज्यूसही आवडतो आणि फ्रूट आमच्या घरात सगळेच आवडतात. सो आता इथं दुपारची भांडी होती घासलेली, तीही लावायची होती, पण म्हटलं आधी चहा ठेवूया आणि त्यालाही थोडंसं खायला देऊया, त्यानंतर मग आपली कामं आहेच पुन्हा. सो छान असं टरबूज इथे कट करून देते. आता त्याच्याही बऱ्याच रेसिपी असतात
ज्याही तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करेन. कारण की ही टरबूजची साल तुम्ही बघताय ना, याच्यापासून आपण जी चेरी खातो ना ती पण बनवली जाते. त्याचबरोबर पपईचापासून तर बनवतात, पण याच्यापासून पण बनवली जाते. सो चला. मुलांना दोघांनाही टरबूज खायला दिलं होतं, त्यामुळे लेमन टी फक्त आमच्या दोघांसाठीच होता. सो त्याच्यामध्ये ना फक्त लिंबू घालायचा असतो आणि जसं जसं उन्हाळा चालू होतो चहा तर कमी होणारच आहे. संध्याकाळच्या वेळेस एकतर आम्ही लेमन टी किंवा सरबत, निंबू पाणी अशाच काही गोष्टी किंवा फ्रूट खाऊन घ्यायचं. मग चहा तो आता स्किपच होणार आहे, पण म्हटलं चला अजून तरी थोडीशी थंडी आहे त्यामुळे इथे लेमन टी घेतला. सो कोरा चहा आहे तो असा गाळून घ्यायचा आणि मग नंतर त्यावरती लिंबू पिळून घ्यायचं. खूप चांगला लागतो आणि आपल्या हेल्थसाठीही लेमन टी चांगला असतो. सो तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. सो अशा पद्धतीने झटपट असा लेमन टीही तयार होतो आणि खूप इझी रेसिपी आहे. साखरेऐवजी तुम्ही इथे गूळ पण वापरू शकतात. सो चला आता मस्त असा चहा घेतो आणि त्याच्यानंतर आपली पुन्हा संध्याकाळची कामं तर सुरूच होणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही जसं बघितलं कालच्या व्हिडिओमध्ये हळद वगैरे वाळत घातली होती. मिरची मी आज दळायला दिलेली आहे आणि मिरची होते, त्यानंतर हळद होईल. आता उन्हाळा लागलाय म्हटल्यावरती उन्हाळी पदार्थांची सुरुवात झाली आहे. सो आमच्याकडे भरपूर असे बटाटे आणले आहे. तर विचार चाललाय की आता हळूहळू एक एक गोष्टी करूया. सो उद्या मला बनवायच्या आहे साबुदाणा बटाट्याच्या पापड्या, त्याचं प्लॅनिंग पण मी तसं करते. सो चला आता मला साबुदाणा आत्ता भिजत घालायचा, भाजून आणि तो बारीक करायचा आहे आणि मग सकाळी पापड्या बनवायच्या. सो चला आता पहिले साबुदाणा भाजायला घेते ना. 2 किलो बटाट्यांसाठी अर्धा किलो साबुदाणा घेतलाय आणि 4 किलो बटाटे असेल तर 1 किलो साबुदाणा असं ते प्रमाण आहे. सो चला आता साबुदाणा मी आधीच आणून ठेवलेला होता. यातला आता हा 1 किलो आहे, यातला अर्धा मी पापड्यांसाठी वापरेल आणि अर्धा आहे तो चकली बनवण्यासाठी. चलो. ज्याही वेळेस आपण अशा काही गोष्टी बनवत असतो ना, तर त्यावेळेस असा वजन काटा असला की प्रमाण वगैरे घ्यायलाही खूप सोपं जातं आणि आपली वस्तूही परफेक्ट होते. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी जर प्रमाणात असेल ना तरच ती गोष्ट व्यवस्थित बनते, नाहीतर उगाचच मेहनत करून त्याचा काहीही उपयोग नसतो. आणि म्हणजे दिवाळीचं फराळ असो किंवा उन्हाळ्याचं वाळवण असो, या सगळ्या गोष्टींमध्ये ना मला हा वजन काटा खूप जास्त उपयोगात येतो. सो प्रत्येकाच्या घरात मला तरी वाटतं असलाच पाहिजे. 2-2, 3-3 ग्रॅमवरनं देखील म्हणजेच खायचा सोडा असो, पापड खार असो, तर असा मिक्सर जार घेतलं होतं, जे की आपण खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये रेसिपीज ज्यांच्या असतात त्यांच्याकडे बघितलं आहे. आणि त्याचं हे इथे असतं, त्यामुळे यामध्ये जे काही वाटण असतं ना ते काढायला खूप सोपं जातं. आता तुमच्यासोबत मी शेअर करते कसं आहे ते, पण मला तरी आवडलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आपल्या नॉर्मल जे मिक्सर आहे ना त्याला बसतं, त्याच्यामुळेच मी हे घेतलं. सो आता गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवायची आणि एकसारखं हलवत राहायचं. तर इथं मंद आचेवरती ना इथे साबुदाणा मी छान भाजून घेत होते. आता उद्या सकाळी जरी पापड्या करायच्या असल्या ना सकाळच्या वेळेत, कारण की सगळे झोपलेले असतात आणि मिक्सरचा आवाज करण्यापेक्षा माझं तरी असंच असतं की सगळी अर्धी प्री प्लॅनिंग जी आहेत ना ती आदल्या दिवशीच मी करून ठेवते. मग ती कुठलीही गोष्ट असो, तो तितका वेळ वाचणार आहे. सकाळी आंघोळ, देवपूजा, अशा बऱ्याच गोष्टी, आपल्या चहा पाणी आणि त्यानंतर मग ही कामं असतात. मग मुलांचं स्कूल वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात ना, मग जितक्या काही गोष्टी आहे त्या आत्ता करून घेतल्या की तितकंच फायदेशीर आपल्याला ठरतं. सो बघा आता थोडासा साबुदाणा छान असा भाजून झाला आहे आणि तो ताटामध्ये थंड व्हायला ठेवते ना, असा चिटकतो. त्यामुळे ना एकदम लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला तो भाजायचा आहे. त्यानंतर आता हे मशीन आहे, सकाळी कुठं शोधायचं, कधी क्लीन करायचं,
या सगळ्या गोष्टी. म्हणून मग रात्रीच आत्ता मी स्वच्छ घासून धुवून ठेवला. त्यानंतर अशी कागदही बनवून ठेवली आणि आता घेते मी साबुदाण्याची पावडर करायला. तर याच मिक्सरच्या जारमध्ये मी मस्त अशी पावडर बनवणार आहे. सो मला तरी हे चांगलं वाटलं, तुम्हाला हवं असेल, कारण की आपल्या नॉर्मल मिक्सरला ते चालतं, त्यामुळे आपण ते नक्कीच घेऊ शकतो. सो अशा पद्धतीने साबुदाणा छान बारीक केला ना की मस्त असे त्याचे पापड पण होतात. संध्याकाळी सगळं आवरल्यानंतर संध्याकाळचे 6:45 झाले होते. मस्त असं दिवा वगैरे लावला, छान देवपूजा केली आणि असा होता माझा आजचा दिवस. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.